बोलू प्रश्न विचारा. पहिले तुझं नाव सांग. माझं नाव स्वराज बहिराम पोफळे, गाव डायगव्हाण. काय सांगशील आता, काय कोणाला मतदान करायला पाहिजे? आता जयश्रीताई पवार आणि गायकवाड नाना. का बरं रे? कारण ते असे उमेदवार आहेत जे 24 तास आपल्या सेवेत सज्ज आहेत म्हणून. तुला भेटतात का ते? हां. बरं. अजून काय? हो ओळख दे. हो, कारण ते 24 तास आपल्या सेवेत सज्ज आहेत आणि उद्याची आशा म्हणजे ते दोघंच. सर्व नागरिकांना मी विनंती करतो की येणाऱ्या 7 फेब्रुवारीला वेळ सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या दोघांना कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजय करा. कचनेर जिल्हा परिषद गण व पिंपरी गट ह्या माध्यमातून भाजपने जे उमेदवारी दिलेली आहे, कल्याण पाटील गायकवाड भटक्यांचा जाणता राजा, त्याच्या कामगिरीमुळं आज हा 3रा टर्म आहे आणि आज मी तो 3रा टर्मला बी निवडून येणार ही माझ्या वतीने मी तर खात्री देतो. काय सांगाल आता, काय बदल घडेल गाण्यामध्ये? बदल पहिलेच घडलेले राहिलं, 80% बदल झालेले. तांड्यात खेड्यात वॉटर सप्लाय, ड्रेनेज लाईन, प्युअर ब्लॉक, रोडचे कामं. माझ्याकडे 4 लाख उधारी आहे, सामान घेतलेले. त्यामुळं मी सांगतो का 80% प्रगती झालेली, राहिली 20%. आता जर तुम्ही सगळ्यांनी भरघोस मतांनी निवडून दिलं, राहिलेली 20% गायकवाड पाटीलने मी करून घेईल अशी मी शाश्वती देतो. बरं, जनतेला काय सांगाल आता मतदानासाठी तुम्ही? मतदानाला जनता काही येडी राहिली नाही. आम जनतेला कळतो कामाचा कल कुठे, वरती सत्ता खाली सत्ता, गावात बी सत्ता. सत्ता असला बजेट मिळतो की गायकवाड पाटलाला पकडून न्यायचं. चल भाऊ, मला विहीर मिळत नाही, शेततळं मिळत नाही, माझं घरकुल राहिलं आणि तो येईल म्हणून मी 110% शाश्वती देतो. अजून काय बोलायचं? या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जिल्हा परिषद गटातून जयश्री पवार आणि पंचायत समिती गणातून मी स्वतः म्हणजे कल्याण पाटील गायकवाड. अनुभव तुम्ही मला विचारला कसा राहिला. आज मी बघतोय गेले 12-15 दिवस झाले सारखं सातत्याने वाडी तांडे वस्तीवर फिरतोय, गावागावात फिरतोय. 18 पगड जातीची मंडळी या ठिकाणी आज आमच्या सोबत आहे. आणि सोबत कशामुळे आहे तर मी एक कार्यकर्ता म्हणून, मी कधीच नेता म्हणून वागलो नाही, पण एक कार्यकर्ता म्हणून वागत असताना सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. मग गावागावाच्या विकासाची कामं असतील, तुम्हाला माहिती आहे मी आतापर्यंत 2 टर्म पंचायत समितीच लढलो. पंचायत समितीला मेंबरला कुठलीही तेवढी ताकद नसते, कुठला फंड नसतो. एक तर फंड असतो जिल्हा परिषदला किंवा विधानसभेला. तरी पण मी माझ्या नेत्याच्या माध्यमातून ते रावसाहेब पाटील दानवे असतील, अतुलजी साहेब असतील, हरिभाऊ बागडे नाना असतील, अनुराधाताई चव्हाण असेल, या सगळ्या जणांच्या माध्यमातून मी प्रत्येक गावात काही ना काही केलं. आणि माझं पद पाहिलं तर एक चिमणी एवढं, परंतु मी काम केलं. मी जनसंपर्कात आहे. सुख असेल, दुःख असेल, सर्वसामान्यांचे प्रश्न असतील, तरुणांचे प्रश्न असतील, शिक्षणाचे असो या इतर कुठल्याही गोष्टीचे प्रश्न असो. उद्या म्हणजे ही निवडणूक जी आहे ही मला लढायची गरजच पडली नाही. ही सगळी निवडणूक माझी कार्यकर्तेच लढू राहिली. ती प्रत्येक गावात जातो, 100-200 तरुण येतात. ज्येष्ठ मंडळी आमच्या माता भगिनी भरभरून आशीर्वाद देतात. या निवडणुकीचं घोतक आजच काकाने सांगितल्याप्रमाणे 80% मतदान, तांडा असू द्या, वाडी असू द्या, गावं असू द्या, एखादी वस्ती असू द्या छोटीशी, या ठिकाणी 80% मतदान भारतीय जनता पार्टीला होणार आहे. आणि भारतीय जनता पार्टीला का होणार आहे तुम्ही बघितलं. केंद्रात सरकार मोदीजींचं, राज्यात सरकार देवेंद्रजींचं, आता महानगरपालिकेत सरकार भारतीय जनता पार्टीचं. आणि लोकांनी ठरवून टाकलेलं आहे. जिल्हाभर मी बघतोय, मी जरी प्रचारात व्यस्त असलो, आमचे मित्र कंपनी, नातेवाईक, पार्टीचे कार्यकर्ते सातत्याने आम्ही संपर्कात आहे. जी परिस्थिती महानगरपालिकेची झाली, कमी सीटा लढून मेरिटनं जास्त सीटा म्हणजे महापौर
भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी नागरिकांनी बसवला. तीच परिस्थिती जिल्हा परिषदमध्ये आहे. 18 पगड जातीचे लोक धावून चालले की कमळाला मतदान करायचं. आणि त्यांना माहिती आहे की देवेंद्रजी असेल, नरेंद्रजी असेल, हे स्वच्छ प्रतिमेचे नेतृत्व आम्हाला लाभलेलं आहे. आणि त्यांच्या आशीर्वादाने सर्वसामान्य 18 पगड जातीतला शेतकरी असेल, कामगार वर्ग असेल, नोकर वर्ग असेल, या ठिकाणी भरभरून मतं आम्हाला केल्याशिवाय राहणार नाही. हा ठाम विश्वास या ठिकाणी माझा आहे. जनतेला आता काय आवाहन कराल? कारण आता तुम्ही सर्व काम केलेलंच आहे, फक्त मतदान करण्यासाठी, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी, आणि खाली जे काही तुमचे जिल्हा परिषदचे सदस्य आहेत त्यांच्याबद्दल काय सांगाल? जिल्हा परिषदला आमच्या सदस्याला भरभरून मतच होणार आहे. आणि ते अशोक जिजानी मागच्या काळात सातत्याने काम केलेलं असल्यामुळे त्यांच्या सुनबाई आता उभे आहे. त्यांनाही खूप मतं या ठिकाणी मिळणार आहे, त्याच्यात अजिबात कुठलीही शंका नाही. आणि दुसरी गोष्ट, आज तुम्ही बघताय जिजाचा एक स्वभाव, वेगळा स्वभाव, सरळ आडमतडम गडी आमच्या राजकारणातला. आणि त्या आडमतडम गड्याकडे पाहून त्यांच्या सुनबाईला या ठिकाणी भरपूर मतं मिळू लागली. जनतेला आता काय सांगाल मतदानासाठी? मी एवढंच सांगेल की मी गावातल्या प्रत्येक कार्यकर्त्यांना विनंती करणार आहे की मतदान हे खूप श्रेष्ठ दान आहे. आणि हे श्रेष्ठ दान करत असताना कोणी हलगर्जीपणा करू नका. प्रत्येक गावात 90-95% मतं झाली पाहिजे. 90-95%च का? त्यातले काही याद्यात मयत लोक आहे, काही परगावी नोकऱ्याला गेलेले आहे. असे 2-4% लोक जर सोडले तर 90-95% शहरातल्या आसपासच्या शहरामध्ये राहत आहे. त्यांना बोलवून या ठिकाणी त्यांनी मतदान करावं. आणि आपल्या भागाच्या विकासासाठी एक चांगले जे कार्यकर्ते आम्ही उभे आहोत मतदारसंघामध्ये, त्यांना त्यांनी मतदान करावं आणि जास्तीत जास्त पर्सेंटेजने मतदान करावं, जेणे की उद्या आपल्या भागाचा विकास होईल. साईनाथ आगाजी बोलसार, मी खोडेगाव येथील नागरिक आहे. मी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो, येणाऱ्या 7 तारखेला आपण भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषदच्या मेंबर आणि जे पंचायत समितीचे मेंबर आहे आदरणीय कल्याण नाना, या दोन्ही कमळाच्या बटनाच्या समोर दोन्ही बटणं दाबून यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. तर विजयी का करा आणि कशासाठी करायचे? हे बघा मित्रांनो, भारतीय जनता पार्टीने भारत स्वतंत्र झाल्यापासून आतापर्यंत जेवढे कामं केले ना, तेवढे आतापर्यंत कुणीच कामं केले नाही. सांगायला जर गेलो तर संध्याकाळ होईल. परंतु मी तुम्हाला एकच सांगू शकतो, जे उमेदवार आहे आपले आदरणीय कल्याण नाना, विकासाचे कामं तर त्यांनी भरपूर केले, परंतु लोकांच्या सुखादुःखामध्ये येणारं नेतृत्व म्हणजे कल्याण नाना. तुमचं दवाखान्याचं काम असू द्या, तुमचं डीपीचं काम असू द्या, तुमचं बांधाऱ्याचं काम असू द्या, तुमच्या प्रॉपर्टीचं काम असू द्या, तुमचं कुठलंही काम असू द्या, अर्ध्या रात्री जर फोन केला तर अर्ध्या रात्री फोनाला प्रतिसाद देणारे नेतृत्व म्हणजे कल्याण नाना. मित्रांनो, हे बघा, निवडणुका येत राहत्या, जात राहत्या, जय होतो, पराजय होतो, परंतु ही वेळ फक्त घरी बसून राहायची नाहीये. जर आपल्याला आपल्या भागाचा विकास करायचा असेल तर आदरणीय कल्याण नाना हे निवडून येणं गरजेचं आहे. का गरजेचं आहे? मी आमच्या गावाचं उदाहरण सांगतो. मी लहान होतो तेव्हापासून बघतो आमच्या गावात गल्लीत सगळीकडे चिखल होतं. आज खोडेगावमध्ये मी फक्त, हे बघा, मी लय मोठं नेतृत्व आहे, मला काही कळत नाही, मी एक सर्वसामान्य घरातला एक सर्वसामान्य माणूस आहे. परंतु आज ज्यावेळेस कल्याण नाना आमच्या खोडेगावामध्ये कल्याण नानाने हेच विकासाचे कामं चालू केले. आज आमच्या खोडेगावामध्ये चप्पल जर काढून चाललं ना पावसाळ्यामध्ये तर अक्षरशः पाय सुद्धा चिखलाने भरत नाही. त्याच्यानंतर ड्रेनेज लाईनचे कामं असेल, पूर्ण गावाला ड्रेनेज लाईन आहे. आज खोडेगावमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये जेवढं पाणी नाही आहे, आज तिसऱ्या दिवशी पोटभर पाणी भेटतं. फक्त पोटभर नाही, एका कुटुंबाला 1000 लिटर पाणी मिळतं. वाड्या वस्त्यावर तांड्यावर गावामध्ये सगळीकडे पाणी भरपूर आहे. त्याच्यानंतर राहिला लाईटीचा प्रश्न. नानाच्या नेतृत्वामध्ये आज खोडेगावमध्ये लाईटीचाही प्रश्न मिटलेला आहे. आज गावा वस्त्यावर तांड्यावर सगळीकडे सिंगल फ्यूजचे डिपे झालेले आहे. आणि त्याच्यानंतर सुखदुःखामध्ये आज कुठलंही
कुठलंही सुखदुःख असू द्या, लग्न असू द्या, 10वा असू द्या, 13वा असू द्या, अहो एवढंच नाही, तुम्ही जर पित्राचा आवाज न दिला ना कल्याण नानाला, तर ते अक्षरशः 1000 रुपये जरी डिझेल जाळून तुमचे एक चपातीच खाते होते, जास्त नाही. परंतु तुमच्या सुखदुःखाशी गोरगरीब जनतेशी नाळ जुटणारा नेता असेल तर तो कल्याण नाना गायकवाड आहे. एवढंच नाही मित्रांनो, 18 पगड जातीला सोबत घेऊन चालणारा, 18 पगड जातीला मग तुमच्या कुठलीही प्रकार म्हणजे जेवढं काही 18 पगड जाती सगळ्या जातीला सोबत घेऊन चालणारं नेतृत्व म्हणजे कल्याण नाना. आणि मित्रांनो, मी जास्त सांगत नाही, गोरगरिबांच्या जनतेच्या दुःखासुखात तर कल्याण नाना होतेच, परंतु भुमरे साहेबाच्या सुद्धा दुःखामध्ये कल्याण नाना सगळ्यात अग्रेसिव्ह होते. ज्यावेळेस भुमरे साहेबांच्या घरावरती ज्यावेळेस आदरणीय विलास बाप्पूंचा ॲक्सिडेंट झाला, ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस ते घरामध्ये होते, त्यांच्यावर सुद्धा ज्यावेळेस वेळ पडली त्यावेळेस त्यांच्या सुद्धा दुःखामध्ये धावून जाणारं नेतृत्व म्हणजे कल्याण नाना. आणि आज कल्याण नानावर ज्यावेळेस वेळ आली त्यावेळेस ते आज नानाच्या विरोधामध्ये काम करतायत. ही एक शोकांतिका आहे मित्रांनो. आज एक आपल्या सर्वसामान्य कुटुंबातून एक नेतृत्व पुढे येऊ लागलं. त्या नेतृत्वाला आज हे बघा, मी कोणाला नाव ठेवणार नाही, परंतु जर आपल्याला आपल्या भागाचा विकास करायचा असेल, आपल्या हक्काचा माणूस हक्काचा माणूस जर त्या जागेवर असेल, भंडाराही कोणाचाही असू द्या, पण वाड्या जर आपला असला ना तर आपलं पोटभर जेवण होतं. परंतु आता तसं नाहीये, भंडाराही आपलाच आहे, वाड्याही आपलाच आहे. त्याच्यामुळे या भागाचा विकास हा 100% होणार म्हणजे होणार. त्याच्यामुळं मी सर्व जनतेला हात जोडून विनंती करतो, येणाऱ्या 7 तारखेला आपण कमळाच्या समोरील बटन दाबून जिल्हा परिषद मेंबर असन, आमचे आदरणीय नाना पंचायत समिती मेंबर असन, या दोन्ही मेंबरला प्रचंड बहुमताने विजयी करायचे, एवढीच मी विनंती करणार आहे आणि थांबतो. राम राम सभी राजपूत भाई को। यह पंचायत समिति और जिला परिषद की निवडणूक है, इसके लिए आह्वान कर रहा हूँ कि कल्याण नाना गायकवाड़ इनको प्रचंड बहुमत से निवड़ लाओ, यहीच मेरी विनंती है. 100% नाना को विजय है, इमा कोई या नहीं. नाना को सब आपला राजपूत भाईंना मदत करणं, या सबन को आव्हान आहे. म्हणजे गोरमाटी भाई बंधू जे गोरशेनाचं म्हणून आपण जे नानानं सोबत लेत आहे, नानान मतदान पडींच्या शेती ज्यादा म्हणजे 9 जर अंग जाईंच्या 90% अंग जाईंच्या मिनिमम, तो आपण नाना कुशी दुखे सुखेन कराई काम आवाचं कराई फोन केलं नाना आपण हे कामचं कराई दवाखाने मान हो अभद्रचं कराई ग्रामपंचायत करा नाना हे आपण ग्रामपंचायत काम कोण घेतो नानावर फोन लगान सॉल्व करतोस ग्रामपंचायत किंवा उचं काही बी काम आलं समजलं व नाना आपण हजर राहतो वर ते आपण नाना निवडायला लावू हे खूप गरजेचं आपण सध्या. हां, तर सगळ्यांना विनंती करतो की केन कमर दी बटन दाबन ओन बहुमताने विजय करू मारोडची विनंती. शिवलाल जाधव, कस्तेर तांडा नंबर 1. हे बघा गवर्नमेंट में बोला जा ये देखिए, हमने ना बीजेपी सरकार ये हमारो सेवालाल महाराज मंदिर पवरा देवी ये नाम काशीकरण समझा था, और काशीर में ही बीजेपी सरकार हमारे जे महंतच बाबू सिंह महाराज उन्होंने भारतीय में ही कधीच बंजारा समाजाने कधी जागा कोणशी पक्ष दिनो कोणी, पण बाबू सिंह महाराज ना हमारे महंते ना देवेंद्रजी फडणवीस साहेब येऊन ये विधानसभा लेथाणी जे आमदार बनाए वो करता हम पहिला बीजेपी सरकार आभारी था. आणि हमारा महाराज शिकवणचं की आपण समाज जास्तीत जास्त भारतीय जनता पार्टीला रेणू, कारण बीजेपी सरकार केंद्र में बीजेपी सरकार से महाराष्ट्र में बीजेपी सरकार से कारण आपण देखे 29 महानगरपालिका माहिती जवळपास 25 महानगरपालिका बीजेपी सरकारचं मामिलीचं करताना शेन विनंतीचं की अब आयवाळी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक जेचं तो जिल्हा परिषद अध्यक्ष बीजेपी सरकार बनाया करता आपण सेन पूर्व बंजारा समाज आहे ना ये पक्षीय सामुदायिक रेणू गरजेचं आहे. आमने ना बापूजीर शिकवणाचं करतानी शेन आव्हान करू छू की पिंपरी सर्कल माहिती पिंपरी गटे माहिती जिल्हा परिषद उमेदवार आदरणीय अशोक जीजा पवार येनूर सून ये जीजा अशोक जीजा पवार ये जवळपास लारा महानगरपालिका जिल्हा परिषदेमाही उपाध्यक्ष व्यक्ती म्हणून सुने ना तिकीट मिळमेलोचं जयश्रीताई परमेश्वर पवार ये जिल्हा परिषद उभीचं आणि हेठ पंचायत समितीनं हमारो धडाडीरो नेता कल्याण नाना गायकवाड येनून प्रचंड मदती विजय गणू हाई समाजेन विनंतीच. जय शिवलाल.